नमस्कार मित्रांनो, 0 to 1 या आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पहिला ट्रेड जो प्लॅन केलेला होता तो फाय फाय डे 5 मिनिटच्या 9 EMA वरती होता. सपोर्ट जो हॅमर दिसत आहे त्याच्यावरती तो प्लॅन केलेला, बट डे हायला जाऊन तो परत रिव्हर्स फिरला आणि त्यानंतर एल हिट झाला, बघू शकता तुम्ही. तर देन थोडा वेट केला. जे लास्ट टाईमला जे झालं होतं, म्हणजे कालच जे झालं होतं की एल हिट झाला आणि मार्केट तिथून रिव्हर्स फिरलं होतं. बट आज ॲक्च्युली मी थोडा वेट करत होतो कन्फर्मेशनसाठी. मी विचार करत होतो की डे हाय जर ब्रेक केला तर त्यानंतर एंट्री करायची. तर हां, आणि आज कॉल साईडला मोमेंटम च्या पाठीमागं एक कारण होतं की कालचा डे आहे आज प्रॉपर हाय व्हॉल्यूमनं ब्रेकआउट होता. आता रिटेस्ट असू शकतं किंवा फॉल्स ब्रेकआउट पण असू शकतं, म्हणून एक एल तर ऑलरेडी लागलेला होता. 1300 रुपये लॉसमध्ये पण होतो आणि ब्रेकआउट भेटला मला. ब्रेकआउटला मी एंट्री पण केली आणि एल सेम ऑलमोस्ट 10%चाच होता आणि टार्गेट 114च्या अराउंड मी एंट्री टाकलेली आणि टार्गेट 170चं होतं आणि एल 107 इथपर्यंत, म्हणजे एल मी कमी लावलेलं होतं याच्यामध्ये. आणि ह्या ट्रेडमध्ये मी स्पेशली म्हणजे मुवमेंट मला प्राईज स्ट्राईक प्राईज बरोबरची आणि प्रीमियमची मुवमेंट हे एखाद्या कॅन्डलला ठीक वाटायची, पण त्यानंतर मला थोडं कन्व्हेक्शन कमी येत होतं. ॲक्च्युली मार्केट फुल ट्रेंडिंग होतं, पण आज थोडा ट्रेडमध्ये डाऊटफुल वाटत होतं की सडन एक मूव येईल डाऊन साईडला आणि एल हिट करेल, म्हणजे मार्केटचं मूड पूर्ण चेंज करेल. तर मी आज एल ट्रेल करत होतो कंटिन्युअसली आणि मुव्हिंग ॲव्हरेजवरती बऱ्यापैकी सगळीकडे ब्रेकआउट भेटला आहे. म्हणजे 5मध्ये आणि 15मध्ये दोन्हीमध्ये ट्रेंडिंगमध्ये होता. आज म्हणजे ट्रेलिंग एलच्या पण खूप जवळ येऊन भेटत होतं, म्हणजे बऱ्यापैकी. आता जर बघितलं तर 107पासून 111पर्यंत मी एल ट्रेल केलं होतं, म्हणजे 2-3 पॉईंटचा लॉस होता याच्यामध्ये, या ट्रेडमध्ये फक्त, जरी ट्रेलिंग एल हिट झालं तरी. तर वाट बघत होतो, म्हणजे मी कंटिन्यू स्क्रीनला बघत नव्हतो, कारण जेव्हा आपण स्क्रीनकडे बघत असतो तेव्हा म्हणजे खूप सारं थिंकिंग डोक्यामध्ये येत जातं की अरे इथून सेल करायला पाहिजे होतं काय, इथपर्यंत एवढं प्रॉफिट होत होतं, इथं सेल करायला भाव होतं हे. पण जेव्हा आपण स्क्रीनच बंद करतो, एल आणि टार्गेट लावून ठेवतो, तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम जी सायकोलॉजी आपली ठीक राहते. स्क्रीन टाईम कमी करण्यामागं आता जे आपण GTT ऑर्डर यूज करतो आहे, तर ॲक्च्युली बेस्ट ऑप्शन आहे आपल्या सायकोलॉजीला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा. आणि याच्यामध्ये जो हाय बनलेला होता त्याला ब्रेकआउट भेटल्यानंतर मी परत स्विंग लोच्या खाली माझं एल आणून ठेवलं आणि मी माझ्या टार्गेटवरती फिक्स होतो. 170चं टार्गेट होतं माझं. आणि बराच वेळ घेतला तसा मार्केटनं आणि फायनली मोमेंटम आलं. आणि मोमेंटम असं म्हणजे एवढं फास्ट मोमेंटम आलं की 170पासून ते पण आय थिंक 190पर्यंत 198पर्यंतचा हाय मारला. म्हणजे खूप भारी मोमेंटम होता. आपला टार्गेट पण हिट झालं. 6000पर्यंत तुम्हाला प्रॉफिट दिसेल याच्यामध्ये, पण ॲक्च्युअल प्रॉफिट हे 6000 प्लस ते 1300 रुपये असं वालं होतं, कारण त्या सेम स्ट्राईक प्राईजमध्ये एंट्री होती. तर त्यानंतर जेव्हा टॉपला एक एक सेलिंग झोन बनत होता आणि तिथं एक वर्जिन CPR होता, लास्ट 2-3 डेजच्या आधीची गोष्ट आहे. तर तिथून त्या वर्जिन CPRला मी रिव्हर्सलचा एक प्लॅन केला, कारण तिथं मस्त कॅन्डल पण भेटत होती जी बाईंगसाठी प्रॉपर होती.
तर तिथं प्लॅन केला. एस एल छोटा होता, 7-8% एस एल होता. आणि थोडंसं मुमेंट आलं, 1:1 पण नाही आलं ॲक्च्युली. 600-700 रुपयेपर्यंत प्रॉफिट दिसत होतं याच्यामध्ये पण. पण अं, त्यानंतर एस एल हिट झाला याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पण माझा ऑलमोस्ट 1:5पर्यंत टार्गेट होतं माझं ह्या ट्रेडमध्ये पण. कधी कधी मार्केट खूप भारी भारी कॅन्डल दाखवतं. जसं की आता बघू शकता की याच्यामध्ये खूप भारी मोमेंटम दिसतं आहे. आणि म्हणून री एंटर केलं आहे. ॲक्च्युली हा 4था ट्रेड होतो आहे माझा, तुम्ही बघू शकता. कारण 2च्या नंतर मार्केटमध्ये म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही पण बघितलं असेल की 2च्या नंतर मार्केटमध्ये एक सडन मुवमेंट येते आणि करेक्शन वगैरे जे आहे ते ह्या झोनच्या दरम्यानच येतं. आणि ह्याच्यामध्ये भेटलं मोमेंटम, थोडं भेटलं मला. ह्याच्यामध्ये पण 600-700पर्यंत प्रॉफिट अराऊंड भेटत होतं, पण नाही. तर जो एस एल होता तो ऑलमोस्ट हिट होतो आहे. तर टोटल आज ह्या स्ट्राईक प्राईजवरती 2दा ट्रेड झाला. आणि आणि जो पहिला होता त्याच्यामध्ये एक लॉस आणि एक प्रॉफिट होतं. तर टोटल 4 ट्रेडमध्ये 3 ट्रेड माझे लॉसमध्ये गेलेत आज. आणि 3 ट्रेडमध्ये टोटल माझं 2900 समथिंग, म्हणजे अराऊंड 3000च्या आतमध्ये जे माझं लॉसचं जे लिमिट आहे 3 ट्रेडमध्ये, तर ते 2900 समथिंग आहे, म्हणजे विदिन लिमिट आहे. आणि प्रॉफिट जे आहे ते आहे, म्हणजे जे माझे डिसिप्लिनचा जो भाग आहे तो लॉस मी 3000च्या वरती नाही घेऊन जाणार. भले मला दुसऱ्या एका ट्रेडमध्ये 10,000 जरी लॉस झाला असेल तर तो याच्यामध्ये नाही कन्सिडर होणार आहे. लॉस जे करतो आहे आपण तो त्याच्या आतमध्ये असला पाहिजे. म्हणजे जे 3000चं माझं लिमिट आहे तर 3000च्या आतमध्येच माझा लॉस असला पाहिजे. तर याच्यामध्ये एस एल हिट होतो आहे. आणि ते ना टोटल फायनली यानंतर मी क्लोजच केलेलं आहे. कारण 3 नंतर एक मोमेंटम दिसत होतं, पण ते ओव्हर ट्रेडिंगचं स्वतःलाच वाटलं की नाही, तर प्लॅन करणं चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये व्हॉल्यूम दिसत होता, सॉलिड कॅन्डल होती. बट टाईम 3 नंतर ट्रेड करणं म्हणजे चुकीचं आहे. तर आता जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला आज ॲक्च्युली 4 ट्रेड झाले आणि 4 ट्रेडमध्ये फायनली 4400 समथिंग प्रॉफिट बुक केलं आपण. ओके, तर चला मग भेटूया उद्या डे 4मध्ये. धन्यवाद.